आरोप होतोय हा. नाही, आरोप खूप तुम्ही म्हणताय तसे वेगवेगळे तुम्ही मला आरोप सांगितलेले आहेत, जे काय तुम्ही म्हणताय ते. पण खरंच मी ह्या विषयावर जे काय माझ्यावर आरोप लावलेले आहेत, कमिटी मला जे काही प्रश्न विचारेल त्याचं मी पूर्ण क्लॅरिफिकेशन देईल. पूर्ण त्याच्यामध्ये जे काही लिगली आहे ते मी आय विल गिव्ह इट लिगली. आय विल टेस्टिफाय इन फ्रंट ऑफ द कमिटी अँड आय थिंक वॉट एव्हर डिसिजन द कमिटी विल टेक वी ऑल शुड बी एक्सेप्टेबल टू दॅट. आय विल ऑल्सो एक्सेप्ट इट. यू शुड ऑल्सो एक्सेप्ट. आई वडिलांची शोध मोहिमेमध्ये पथक येत आहे. नाही, तुमचं बरोबर आहे, पण मी जसं तुम्हाला बोलले ना की त्या विषयावर आय रिअली हॅव नो आयडिया आणि मी त्याच्यावर कमेंटही करू शकत नाही. बिकॉज यू ऑल्सो नो आय एम ओव्हर हिअर आणि मी इथे माझं काम आहे ॲज अ प्रोबेशनर टू वर्क हिअर, टू लर्न ओव्हर हिअर अँड दॅट इज वॉट आय एम डुईंग. सो जे बाकीच्या गोष्टी आहेत आय कॅनॉट मेक एनी कमेंट. जब तीसरे सर्टिफिकेशन को लेकर बात सामने आई है, आपने पुणे के अस्पताल में अप्लाई किया था फिजिकल डिसेबिलिटी के लिए, लोकोमोटिव डिसेबिलिटी के लिए. वहां पर आपके एप्लीकेशन रिजेक्ट हो गए. वही मैं आपको बोल रही हूँ कि ये जो टेक्निकल चीज़ें हैं जो आप मुझे पूछ रहे हैं, उन्होंने इसीलिए एक एक्सपर्ट कमेटी इस्टेब्लिश की है और जो भी इसके टेक्निकल डिटेल्स है और जो भी मेरा सबमिशन है आई विल डेफिनेटली गिव दैट. मैंने आपको कल भी यही बोला था, मैं आज भी आपको यही बोल रही हूँ कि लेट द एक्सपर्ट कमेटी डिसाइड, लेट द एक्सपर्ट्स डिसाइड. ऑब्वियसली आई एम नो वन टू से.